16व्या शतकात नॉस्ट्रॅडॅमस नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी होऊन गेलेला. जगभराच्या राजकारणात त्यांनी त्यावेळेस केलेल्या भविष्यवाण्या या आजही कायम चर्चेत असतात. जगात आजही कुठेही काही राजकीय उलथापालथ झाली की या भविष्यकाराचं नाव आणि त्यानं केलेल्या भविष्यवाण्या चर्चेत येतं. हे सगळं मी आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे सध्या आपल्या राज्यातल्या राजकारणातली उलथापालथ पाहून नॉस्ट्रडम देखील आत्ता स्वर्गात आपल्या डोक्याला हात लावून बसला असेल. त्याचं कारण मराठी राजकारण्यांनी उद्योगच तसे चालू केलेत. आजवर तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेली अनेक उदाहरणं पाहिली असतील. मात्र आता विदर्भातल्या एका शिक्षक आमदारानं शिंदे गटात दुसऱ्यांदा प्रवेश केल्याची माहिती पुढे येते. त्यांचं नाव किरण सरनाईक आहेत. मूळ काँग्रेसी असणारे किरण सरनाईक अपक्ष म्हणून शिक्षक आमदार झालेले आणि त्यांनी आता 2 वर्षात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश घेतलाय. त्यामुळे आता राज्यात या गोष्टीची मोठी चर्चा चालू झाली आहे. खास करून विदर्भात आता एकाच गटात एकच माणूस दोनदा प्रवेश का घेत असेल याची लोकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. पण राजकारणाचा एक साधा नियम असतो. राजकारणी कुठलीही गोष्ट कुठला तरी फायदा असल्याशिवाय करत नाहीत. किरण सरनाईक यांच्या बाबतीतही अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे किरण सरनाईक यांनी पुन्हा एकदा शिंदे गटात जाण्यामागं काय छुपी गणितं आहेत? यामुळे विदर्भात शिंदे सेनेला काही फायदा होईल का? आणि किरण सरनाईक नक्की आहेत तरी कोण? या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. ॲडव्होकेट किरण सरनाईक विदर्भातलं प्रस्थापित नाव. विदर्भातील मातब्बर, संस्थाचालक आणि अपक्ष शिक्षक आमदार देखील. खरं तर किरण सरनाईक हे आत्ता चर्चेत आले ते शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं. पण गंमत ही आहे की याच किरण सरनाईक यांनी 1.5 ते 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्याच पक्षात प्रवेश केलेला आणि ते त्यांचे सहयोगी सदस्य झालेले. आता पुन्हा एकदा ते शिंदे गटात गेलेत. खरं तर त्यांच्या स्थानिक पातळीवर याला स्टंटबाजी म्हटलं जात आहे. मात्र यामागं आणखीनही काही कारणं आहेत. मुळातच सरनाईक यांचं घराणं हे मूळचं काँग्रेसी होतं. किरण सरनाईक यांच्या आई मालतीबाई सरनाईक या विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या. त्यांनी 1958 ते 1964 या कालावधीत विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं. किरण सरनाईक यांचे लहान भाऊ वरुणराव सरनाईक हे वाशिम नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले. किरणराव सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षही आहेत. ही संस्था त्यांचे वडील दिवंगत अप्पासाहेब सरनाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केलेली. वाशिम आणि रिसोड तालुक्यात या संस्थेचं मोठं जाळं आहे. ही संस्था विदर्भातली मातब्बर शिक्षण संस्था मानली जाते. किरणराव पेशानं वकील असून त्यांचं शिक्षण हे BA LLB पर्यंत झालंय. सोबत ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्षही होते. अमरावती विभागातील संस्थाचालक मंडळाचे ते विभागीय अध्यक्षही राहिलेले आहेत. अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे ते माजी अध्यक्ष होते. विद्यार्थी संघाचेही माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचे वडीलही विदर्भ काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते. जवळपास 50 वर्ष हे सरनाईक घराणं काँग्रेस पक्षाच्या सोबत होतं. सोबतच किरण सरनाईक हे महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख आणि पाथरीचे सुरेश वरपुडकर यांचे जवळचे नातेवाईक असल्याचं बोललं जातं. जेव्हा किरण सरनाईक यांना आमदार होण्याचे वेध लागले होते तेव्हा असं म्हटलं जातं की काँग्रेसकडून त्यांनी इथं शिक्षक मतदारसंघासाठी तिकीट मागितलेलं. मात्र काँग्रेसनं त्यांना तिकीट द्यायला नकार दिल्यावर ते इथून अपक्ष उभे राहिले आणि त्यांनी विजय मिळवला. आता या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी विजय कसा मिळवला याबद्दल आजही विदर्भात मोठ्या चवीनं चर्चा होतात. या निवडणुकीत त्यांनी भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या 4ही मातब्बर पक्षांना धूळ चारत हा विजय मिळवलेला. त्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघातल्या 5ही जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत भाजप किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असं भाकीत केलं जात होतं. मात्र या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी बाजी मारली. त्यावेळी त्यांच्या विजयावर अनेकांनी आरोपही केलेले. या निवडणुकीत त्यांनी मतदारांना आमिष म्हणून पैठणी आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. मात्र या निवडणुकीपूर्वी त्यांनी 4 वर्षांपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली असं म्हणता येईल. त्यांनी अमरावती विभागीय शिक्षक संघ, अमरावती विभागातील संस्थाचालक मंडळाच्या माध्यमातून मतदार आणि संस्थाचालक यांच्याशी संपर्क राखून ठेवलेला. प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षक नेमले होते. त्यांच्यामार्फत डोर टू डोर प्रचार करून ते मत शिक्षकांपर्यंत पोहोचले होते. या प्रचार यंत्रणाची धुरा त्यांचे पुत्र स्नेहदीप सरनाईक यांनी सांभाळली होती. ही देखील त्यांच्या विजयाची दुसरी बाजू आहे.
विधान परिषदेत आमदार म्हणून गेल्यावर किरण सरनाईकांनी 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांची साथ धरली होती। त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याच्या बातम्याही प्रसारित झालेल्या। मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी जाहीर कार्यक्रमात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या निर्णयाला राजकारणात चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला गेला असंही म्हटलं जात आहे। कारण एकाच पक्षात तुम्ही 2 वर्षात 2 वेळेला प्रवेश का करता किंवा कसा करता याची राज्यभर उत्सुकता लागून राहिली आहे। खरं तर यामागं 2 गणितं सांगितली जातात। भविष्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांसाठी किरण सरनाईकांना आपली जागा सेव्ह करायची आहे, त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंचा हात हातात घेतल्याचं म्हटलं जात आहे। सोबतच आणखीन एक चर्चा दबक्या आवाजात विदर्भात सुरू आहे। समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या संस्थेसमोर अडचणी वाढलेल्या आहेत। किरण सरनाईक यांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या जागेची सरकारी जागा भाडेतत्वावर घेतल्याची मुदत संपल्यानं आणि या संस्थेच्या बांधकामात अवैध गोंड खनिज वापरल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या आणि त्यानंतर किरण सरनाईक हे अडचणीत आल्याचं बोललं गेलं होतं। त्यामुळेच आपण सत्ताधारी पक्षासोबत आहोत हे दाखवण्याचा किरण सरनाईक यांनी प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे। त्यासाठीच 2024 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ धरलेली आणि आता पुन्हा एकदा ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले। याला त्यांची पब्लिसिटी देखील म्हटलं जाते। खरं तर या निर्णयामुळे सरकारकडून फेवर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो असंही बोललं जात आहे। त्यांच्या शिंदे गटातील पुनर्प्रवेशावर बोलताना एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत करताना म्हटलंय, आमच्याकडे आधीच प्रताप सरनाईक आहेत, आता हे दुसरे सरनाईक पक्षात येत आहेत। गेल्या आठवड्यात 6 खासदारांनी पक्षात प्रवेश केला, त्यानंतर सचिन अहिर आपल्यासोबत आले। आता शिक्षक आमदार किरण सरनाईक हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत। मी त्यांचं पक्षात मनपूर्वक स्वागत करतो। सोबत किरण सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देखील शिंदेंचे आभार मानले। राज्याचे तडफदार नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात स्थान दिलंय। त्यांनी भविष्यात मतदारसंघातील कामासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नासाठी पूर्ण पाठबळ व आधार देण्याचं आश्वासन मला दिलंय। या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। आता किरण सरनाईकांना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे काही राजकीय फायदा होईल का? तर नक्कीच होईल। कारण त्यांना पुन्हा एकदा जर आमदार म्हणून विधान परिषदेत जायचं असेल तर त्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंच्या ताकदीचा फायदा होईल। सोबतच त्यांच्या संस्थेला देखील या निर्णयाचा फायदा होईल। यासोबत किरण सरनाईक शिंदे गटासोबत आल्यामुळे त्यांचा पश्चिम विदर्भात असणारा प्रभाव पाहता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विदर्भात आपलं प्रस्थ वाढवायला मदतच होईल। या दोघांसाठीही पक्ष प्रवेश हे एक फायद्याचं गणित आहे। तुर्तास इथेच थांबूयात। मात्र या एकाच पक्षात 2दा प्रवेश घेणाऱ्या किरण सरनाईक यांच्याबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।